700 पेक्षा जास्त लँडिंग पॉइंट्स आहेत। या लँडिंग पॉइंट्सला कसं मॅन करता येईल या संदर्भातला एक आराखडा आपण तयार केलेला आहे आणि त्यातनं अधिक सुरक्षित अशा प्रकारचं वातावरण कसं तयार करता येईल हा आपला प्रयत्न आहे। आज आपल्याला कल्पना आहे की केंद्र सरकारने आपल्या राज्यामध्ये पालघर जिल्ह्यामध्ये वाढवण बंदराला मान्यता दिली आहे। जवळपास 76,000 कोटी रुपयाचा हा प्रकल्प आहे। वाढवण बंदर याकरता अत्यंत महत्त्वाचं आहे की देशामध्ये वाढवण अशी जागा आहे की ज्या ठिकाणी 10 किलोमीटर पर्यंत 20 मीटर डीप ड्राफ्ट आहे। त्यामुळे जगातलं कुठलंही जहाज, आज जगातले मोठे वेसल आपल्याकडे येऊ शकत नाही आणि तुम्ही जगाच्या इतिहासात कुठलंही मोठी अर्थव्यवस्था बघा, मॅरीटाईम अर्थव्यवस्थेशिवाय कोणीच मोठं झालेलं नाही। जगात बाकी किती वेज येऊ द्या, पण जोपर्यंत मॅरीटाईम इकॉनॉमी उभी होत नाही तोपर्यंत समृद्धी येत नाही। पोर्ट लेड डेव्हलपमेंट हाच जगाच्या इतिहासाचा मार्ग राहिलेला आहे आणि विशेषतः ज्या प्रकारे चीननी कोविडच्या काळामध्ये सप्लाय चेन डिस्टर्ब केली, त्यानंतर तर नवीन सप्लाय चेन तयार करणं ही जगाची प्रायोरिटी झाली आहे आणि त्या प्रायोरिटीमध्ये सगळ्यात महत्त्वाचं काही ठरणार असेल तर वाढवण बंदर ठरणार आहे। आज भारताच्या एकूण कंटेनर ट्रॅफिक पैकी 65% कंटेनर ट्रॅफिक एकटं जेएनपीटी पोर्ट सांभाळतं। या जेएनपीटी पोर्टच्या 3 पट मोठं वाढवण बंदर आहे। आज देशाची जेवढी क्षमता आहे तेवढी क्षमता एकट्या वाढवण बंदराची आहे। त्यामुळे हे एक बंदर आणि मी देशाचे प्रधानमंत्री माननीय मोदीजी जवळपास 30-35 वर्ष ते होत नव्हतं, त्यात अनेक अडचणी होत्या। ज्यावेळी मी मुख्यमंत्री झालो त्यावेळेस आम्ही त्या अडचणी समजून घेतल्या। त्यातली मुख्य अडचण ही राईट ऑफ वेची होती, कारण डहाणू नॅचरल एरियातनं तो राईट ऑफ वे होता, त्यामुळे सुप्रीम कोर्ट परवानगी देत नव्हतं। आम्ही नवीन राईट ऑफ वे शोधून काढला जो नॅचरल एरियाच्या आणि त्याला डीप सी पोर्ट तयार करायचा अशा पद्धतीनं एक थोडा राईट ऑफ वे समुद्रातनं शोधून काढला आणि त्यामुळे त्याला सगळ्या प्रकारच्या मान्यता मिळाल्या। त्याचं काम आता मोठ्या प्रमाणात सुरू होत आहे आणि हा जेएनपीटी आणि महाराष्ट्र सरकार यांचा संयुक्त उपक्रम आहे। आपण 2018 साली एक याची कंपनी तयार केली। त्या कंपनीमध्ये 74% जेएनपीटी पोर्ट आणि 26% आपलं मुंबई आपलं काय म्हणतो आपलं मॅरीटाईम बोर्ड अशी आपली कंपनी आहे। मी माननीय या भूमिपूजनाच्या वेळी माननीय देशाचे प्रधानमंत्री मोदीजींना विनंती केली होती की इतका मोठा पोर्ट आपण करतोय, जगाच्या पाठीवरचे सगळे मोठे एअरपोर्ट हे पोर्ट रिक्लेमेशनचे पोर्ट आहेत आणि त्यामुळे मुंबईचा 3रा एअरपोर्ट जर तिकडे केला, तुम्ही केली होती, पण मी त्याला नवीन पर्याय दिला की याला रिक्लेमेशननी एअरपोर्ट करा, म्हणजे मग जागेचा प्रॉब्लेम जो त्या भागात जंगल खूप असल्यामुळे ती मिळत नाही, त्यामुळे तुम्ही रिक्लेमेशननी या ठिकाणी एक पोर्ट तयार करा, जेणेकरून एक मुंबई आहे, दुसरी नवी मुंबई आहे, तिसरी मुंबई आपण तयार करतोय आता, जे आपला जो अटल सेतू आहे त्याच्या बाजूला, चौथी मुंबई ही वसई विरारपासनं तर पालघरचा सगळा जो भाग आहे या भागामध्ये तयार होणार आहे आणि म्हणून त्या ठिकाणी आपण थोडं अधिकचं रिक्लेमेशन केलं तर आपल्याला जगातला एक चांगला एअरपोर्ट बनवता येईल। माननीय पंतप्रधान मोदी यांनी ती मागणी मान्य केली आणि मुंबईचा 3रा एअरपोर्ट हा त्या ठिकाणी आता तयार होणार आहे। त्यामुळे मुंबईच्या नाही महाराष्ट्राच्या विकासामध्ये गेले 30 वर्ष वी आर नंबर 1 बिकॉज ऑफ जेएनपीटी पोर्ट। पुढचे 25 वर्ष वी विल बी नंबर 1 बिकॉज ऑफ वाढवण पोर्ट। आणि केवळ महाराष्ट्रच नाही तर देशाच्या अर्थव्यवस्थेला मोठी ताकद हे वाढवण बंदर देईल।
याच्या व्यतिरिक्त आपल्याला कल्पना आहे की सातपाटीजवळ मुरबे या ठिकाणी देखील 4259 कोटी रुपये गुंतवणुकीचं एक अजून बंदर आपण त्या ठिकाणी तयार करतोय. JSW ते तयार करते. त्यामुळे मॅरिटाईम कॅपॅसिटी ही आपली मोठ्या प्रमाणात आपण या ठिकाणी वाढवतो हे देखील मला सांगायचं आहे. खरं म्हणजे अनेक विषय या ठिकाणी आलेले आहेत. निकम साहेबांनी बांबूच्या संदर्भातला विषय मांडलेला आहे. मला सांगितलं पाहिजे की सन्माननीय शिंदे साहेबांनी एक चांगलं बांबू मिशन सुरू केलं आणि आमचे पाशा पटेल यांना त्याचं काम दिलं आणि आपण योजना सुरू केली की शेतकऱ्यांना 2 हेक्टर करता आपण 1200 टिश्यू कल्चर बांबू रोपं आणि त्याच्या संरक्षण आणि देखभाली करता 175 रुपये प्रतिरोप इतके अनुदान 3 वर्षात देण्याची तरतूद आपण या ठिकाणी केलेली आहे. बांबूचा फायदा असा आहे, हे खरं आहे, नाही महाराष्ट्र करताय, नसेल तर करू, पण माझ्या अंदाजाने महाराष्ट्र करताय. आणि असा बांबू लावला की जो परमनंट आहे. बांबूचा फायदा असा असतो की बांबूचा फायदा असा आहे, जरी आपल्याला माहिती आहे की बांबूला लागवडीनंतर 3-3.5 वर्ष लागतात, पण त्यानंतर तो सातत्याने शेतकऱ्याला पैसे देत राहतो. कारण ते गवत आहे, इट इज अ ग्रास, ते उगवतच जातं. आणि आता तर इंडस्ट्रियल ग्रेड बांबू आलाय. जगामध्ये लोकांनी कन्स्ट्रक्शनमध्ये बांबू वापरणं सुरू केलेलं आहे. सगळ्या गोष्टींमध्ये आमचे पाशा पटेल तर शर्ट घेऊन येतात बांबूचा, पेन घेऊन येतात बांबूचा, खैल्या घड्या घेऊन येतात, चष्मा घेऊन येतात. माणूस फक्त तयार करायचा बांबूचा अजून त्यांनी, तर त्याचा देखील निश्चितपणे फायदा होईल. प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेच्या अंतर्गत देखील मोठ्या प्रमाणात आपण या ठिकाणी काम केलंय. मी ते सांगून आपला अधिक वेळ घेत नाही. एक मागणी शेखर निकमांनीच तुकडेबंदीची केली होती, परवाच कायदा आपण मंजूर केलाय, त्यामुळे आता त्याची काही फार त्याबद्दल बोलण्याची आवश्यकता नाहीये. आपली जी शिष्यवृत्ती आहे त्यात काही लोकांनी तक्रार केली की मुलींच्या संदर्भात फीज मागितली जाते किंवा अशा प्रकारची तक्रार आहे. जरूर त्याच्याकडे लक्ष देऊ. पण काही ठिकाणी प्रॉब्लेम असा झाला आहे की असा समज करून देण्यात येतो की कुठलाही कोर्स असेल